सर्वात जास्त मुले चुका कुठे करतात आणि त्या चुकांमुळे अंतिम निवडीमध्ये जे नाव यायचं आहे ते नाव या ठिकाणी येत नाही, तर ती संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्याजवळ काही जेवढा वेळ शिल्लक आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करता येईल आणि ज्या चुका बऱ्याच विद्यार्थ्यांनी या अगोदर केलेल्या आहेत ती चूक तुमच्याकडून होणार नाही. कारण जो व्यक्ती दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो तोच व्यक्ती या ठिकाणी यशस्वी होतो. आणि जर तुम्ही स्वतःच्या अनुभवाने जर शिकायची वाट पाहत असाल तर हे आपला हुशारीपणाचं साईन या ठिकाणी असणार नाही. तर आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात अगोदर आपण लिपिक या पदाची माहिती पाहूया की नेमकं बरेच विद्यार्थी या ठिकाणी फेल कुठे होतात. तर या ठिकाणी मित्रांनो, लिपिक या पदाची तयारी करत असताना विद्यार्थी जोरामध्ये या ठिकाणी लिपिक पदाची जी स्क्रीनिंग टेस्ट आहे त्याची खूप चांगल्या प्रकारे तयारी करतात आणि जवळपास 70+ 75+ म्हणजे चांगल्या प्रकारे योग्य मार्क्स त्यांना मिळतात. आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना योग्य मार्क्स मिळालेले आहेत तर यापैकी बरेच विद्यार्थी 60 ते 70% विद्यार्थी या ठिकाणी इथंच चूक करतात. कारण ज्या विद्यार्थ्यांना 55 आणि 60 पर्यंत म्हणजेच एकंदरीत कट ऑफ पर्यंत जर मार्क्स त्यांना मिळाले तर ह्या विद्यार्थ्यामध्ये सेकंड स्टेपला काय बदल होतो आपण पाहूया. ज्या विद्यार्थ्यांना 60 म्हणजेच 70+ 75+ म्हणजे एकदम चांगले मार्क्स पडतात तर ह्या विद्यार्थ्यांना वाटते की आता आपण स्पर्धा जिंकलेली आहे आणि आता आपल्याला कोणी थांबू शकत नाही, कारण आपल्याला मार्क्स इतर व्यक्तींपेक्षा अतिशय चांगले आहेत. ही भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी विद्यार्थी जी पुढची प्रोसेस आहे, सर्वात अत्यंत हार्ड्स आणि सर्वात महत्त्वाची रिझल्ट देणारी जी प्रोसेस आहे लिपिक या पदासाठी ती आहे टायपिंग. तर ह्या टायपिंगला थोडंसं इग्नोर करतात आणि ज्या पद्धतीनं त्यांनी लेखी परीक्षेमध्ये तयारी केली होती 24 तास म्हणजे चांगल्या प्रकारे अभ्यास केला होता त्या जोमाने या ठिकाणी टायपिंगकडे पाहत नाही, थोडंसं कमी वेळ त्या ठिकाणी देतात आणि इथंच ते चुकतात. ज्या पद्धतीनं त्यांनी लेखी परीक्षेत तयारी केली त्याच पद्धतीने जर टायपिंगची तयारी केली असती तर त्यांना त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळवता आले असते. हे कधी कळते फायनल टायपिंगचा रिझल्ट आल्याच्या नंतर. त्याच्यामुळे असे विद्यार्थी जे 70+ घेणार आहेत म्हणजे त्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स आहे की लेखी परीक्षा मी पास झालो, आता टायपिंग सुद्धा होतो आणि मला खूप जास्त मार्क्स मिळाले, तर अशा विद्यार्थ्यांनी ह्या भावनेमध्ये जाऊ नये की टायपिंग सुद्धा माझी या ठिकाणी क्लिअर होऊ शकते. तर ह्या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने लेखी परीक्षेमध्ये तयारी केलेली आहे त्याच्या 10 पटीने जास्त टायपिंगची या ठिकाणी तयारी केली पाहिजे. तर इथंच विद्यार्थी त्या ठिकाणी बरेच फसतात आणि चांगल्या प्रकारे मार्क असून सुद्धा टायपिंगमध्ये निगेटिव्ह मध्ये जातात किंवा फेल होतात किंवा 10 देखील मार्क्स त्यांना पडत नाहीत. आणि यामध्ये दुसरे कॅन्डिडेट्स असतात जे की कट ऑफवर बसलेले असतात आणि या ठिकाणी ते आपलं जीव लावून या ठिकाणी जी सेकंड स्टेप असते टायपिंग खूप मेहनत करतात आणि शेवटी त्यांच्या मेहनतीचं फळ असं असते की त्यांना 15+ 16+ या ठिकाणी मार्क्स मिळतात आणि तेच विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र होतात. असे बरेच एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. आणि ह्या दुसऱ्या कॅटेगरीमधले जर एक्झाम्पल पाहिले तर अतिशय कमी तुम्हाला या ठिकाणी भेटतील की जे विद्यार्थी अनुभवी आहेत, 2-3 वेळेस एक्झाम दिलेली आहे, तेच विद्यार्थी 70+ जाणारे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे टायपिंगची तयारी करतात. त्यांना माहित असते एका चुकीला कोर्स भरतीमध्ये त्या ठिकाणी माफी नसते. परंतु जे कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यांना वाटते की आपल्याला ऑलरेडी मार्क्स कमी आहेत आणि ते जीव तोडून या ठिकाणी टायपिंगची तयारी करतात आणि त्या यशापर्यंत ते जातात आणि शेवटी या विद्यार्थ्यांची निवड होते. एकंदरीत सांगायचा प्रयत्न असा होता की तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये कितीही मार्क्स त्या ठिकाणी पडू द्या, ठीक आहे, टायपिंगशी त्या ठिकाणी घेणं देणं नाही. जर टायपिंगमध्ये एकदा जर तुम्ही फेल झालं तर तुमचे लेखी परीक्षेचे मार्क या ठिकाणी कामाला येणार नाही. त्याच्यामुळं इथं तुम्हाला मेन चूक करायची नाही, जे की बरेच विद्यार्थी 90% विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हनेसनं टायपिंगची तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे. आणि मित्रांनो, टायपिंगची तयारी करत असताना तुम्हाला माहित पाहिजे तुमच्या स्वतःचं पॅसेज किती मिनिटांमध्ये कव्हर होतो आणि 10 मिनिटांमध्ये किती शब्द तुम्ही त्या ठिकाणी टाईप करता विथ 100% ॲक्युरेसीनं. तर ह्या गोष्टी तुमच्या जर क्लिअर होत असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि क्लिअर कशा पद्धतीने करायचं तर मित्रांनो, आपण या ठिकाणी टायपिंगचे पॅसेज तयार केलेले आहेत, एक्झाम ओरिएंटेड आहेत, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन आपण त्या ठिकाणी पॅसेज तयार केलेले आहेत आणि त्या पॅसेजचा वापर करून बरेच विद्यार्थी आपले टायपिंगचे एक्झाम पास झालेले आहेत. त्याचा अनुभव आपण टेलिग्राम चॅनल्सवर आणि युट्यूबवर देखील त्या ठिकाणी शेअर केलेला आहे. तर हे अतिशय उल्लेखनीय पॅसेज आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बाय करू शकता आणि तुमच्या तयारीला लागू शकता. हे पॅसेज जर तुमचे 10 मिनिटांमध्ये कव्हर झाले तर बॉम्बे हायकोर्टचं जे ओरिजिनल एक्झामला पॅसेज येणार आहे तो 8 ते 8.5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आरामशीर तुमचा कव्हर होतो विथ 95 ॲक्युरेसीनं. आणि जर अजून थोडंसं स्पीड कमी जरी केली तरी 10 मिनिटांमध्ये 100% ॲक्युरेसीने तुमचा त्या ठिकाणी पॅसेज कंप्लीट होण्याची शक्यता असते. तर पूर्ण पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी सर्व गोष्टी तयार केलेल्या आहेत आणि सर्व मार्गदर्शन देखील आपण आपल्या चॅनल्सद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर एकंदरीत शेवटी सांगायचं म्हणजे लेखी परीक्षा झालेली आहे, आता जास्तीत जास्त भर तुम्हाला या ठिकाणी टायपिंग परीक्षेवर द्यायचं आहे. आता आपण पाहूया शिपाई या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहेत तर हे विद्यार्थी कुठं जास्तीत जास्त चुका करतात. तर या ठिकाणी सेम असंच आहे, ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे मार्क्स पडलेले आहेत त्यांना वाटते मला 30 पैकी 28-29 मार्क्स पडले, मग मला सांगा मला
या ठिकाणी कोण बाहेर काढू शकते या स्पर्धेमधून. ठीक आहे, तर मित्रांनो असं नाही, या वेळेचे तुम्ही याद्या पहा, रिझल्ट पहा, त्यामध्ये बरेच विद्यार्थी असे तुम्हाला भेटतील की पॉईंट्सनं त्यांचा रिझल्ट कळलेला आहे, त्यांना 28-27 मार्क्स पडलेले आहेत, परंतु जी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा होती त्यामध्ये त्यांना अतिशय कमी मार्क्स मिळालेले आहेत आणि जे शारीरिक क्षमतामध्ये पास झाले होते त्यांना मुलाखतीमध्ये कमी मार्क्स मिळालेले आहेत. म्हणून ह्या स्टेपमध्ये तुम्हाला दोन्ही अतिशय महत्त्वाच्या स्टेप आहे शिपाई या पदासाठी. तेवढीच शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता तर काटोकाट तुम्हाला 10 पैकी 10 गुण या ठिकाणी मिळवावे लागतील आणि मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं 100% देण्याचा तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. तर ह्या चुका आपण टाळायच्या आणि आपली पोस्ट आहे ती इमानदारीने घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा. परंतु तुमची जी मेहनत आहे ती खोटी मेहनत असता कामा नये. खरी मेहनत तुमची जर असेल तर तुम्हाला यशापासून कोणी या ठिकाणी थांबू शकत नाही. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी फक्त तुम्हाला नॉलेज देण्याचा प्रयत्न करत नाही तर सोबत मार्गदर्शन देखील आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो की कशा पद्धतीनं कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी कराव्यात आणि यशापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचावं, म्हणजे सर्व गोष्टी आपण एकंदरीत व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु, या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण अत्यंत ऑथेंटिक माहिती PDF द्वारे आपण त्या चॅनल्सवर देण्याचा प्रयत्न करत असतो.